एका पॉडकास्टद्वारे वस्तुतः महेश मांजरेकरांनी घेतलेल्या एका पॉडकास्टद्वारे राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर म्हणजेच पर्यायानं आपले बंधू आपले चुलत बंधू उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केलेला आहे। अर्थातच हा राजकीय टाळी आहे, कारण शिवसेना आणि मनसेने एकत्र येण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल मानलं जाते। विशेष म्हणजे यावेळी इतक्या वर्षांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने सुद्धा आणि सामना मुखपत्राद्वारे सुद्धा या टाळीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। त्याहून पुढची विशेष गोष्ट म्हणजे एकीकडे संजय राऊतांनी एक ट्विट केलंय ज्यामध्ये आता आम्ही एकत्र येतोय म्हटल्यानंतर कुणाला कशी आग लागलेली आहे ते एका त्यांच्या खास स्टाईल मधल्या ट्विटमधून दाखवलेलं आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनसेच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कुणी याबद्दल पुढे बोलायचं नाही, ते स्वतः आल्यानंतर या विषयावर बोलणार आहेत। एकूणच दोन्ही ठाकरे बंधू येण्याची जी बऱ्याच काळापासूनची चर्चा चर्वित चरण सुरू होतं त्याला आता पुढची दिशा प्राप्त होते की काय ते बघायला मिळतंय। पण मुद्दा फक्त इतकाच नाहीये, यानंतर मवियाचं काय होणार? उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला काँग्रेस स्वीकारणार का? राष्ट्रवादी याकडे कसं बघते? शिवसेना मनसे एकत्र येणार असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे? आणि मग भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसमोर याची आव्हानं कशी असतील? या सगळ्या सकट चर्चा करणार आहोत आजच्या 0 आवर मध्ये रात्री 7:56 माझ्यासोबत पहा 0 आवर एबीपी माझा।